नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नारळी पौर्णिमा तुम्हा सगळ्यांना सुखासमाधानाची आणि आनंदाची जावो. या भागात आपण बघतोय कोकोनट गुलगुले अतिशय लुसलुशीत आणि सुंदर बनतात. दाखवलेल्या रेशोमध्ये तुम्ही हे गुलगुले नक्की बनवून बघा या नारळी पौर्णिमेला. गोडाच्या इतर पदार्थांबरोबरच हा गोडाचा पदार्थसुद्धा बनवा. अर्धा नारळ किसून घेतला आहे मी, शक्यतो पाठ काढून टाका. आता 2 कपाचा रेशो बघतोय आपण, त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. दुसरं कुठलंही पीठ यामध्ये मिक्स करायचं नाही. फक्त गव्हाचं पीठ आपलं नेहमीचं चपाती बनवतो तेच घ्यायचं आहे. 2 कपासाठी 1 कप गूळ घेतला आहे. भरडसर खडेच घेतलेत कारण आपल्याला हे विरघळवून घ्यायचे आहेत. आता तेवढाच नारळाचा कीससुद्धा घेतला आहे. म्हणजे साधारण 1 कप गुळाएवढाच 1 कप कीससुद्धा भरला आहे आपला. आता हा नारळाचा कीस आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि याची शक्यतो फाईन पेस्ट बनवून घ्यायची. अगदी थोडं पाणी टाकायचं, खूप जास्त नको. आता चाळून घेतलेल्या पिठात थोडंसं मीठ मिक्स करायचं, अगदी थोडं, कारण मीठ जर जास्त झालं तर गोडाची चव बिघडते. आता ही जी नारळाची पेस्ट आहे ती यामध्ये मिक्स करायची पिठामध्ये आणि भांड्यात थोडंसं पाणी आपण नंतर मोजून टाकायचं आहे. सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर टाकायची आहे. आता हा जो गूळ घेतला आहे आपण तो पाण्यात विरघळवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं गरम पाण्यात हा गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. त्यासाठी पाणी आपल्याला मोजूनच टाकायचं आहे. 1 कप गूळ आणि 1 कप पाणी मिक्स केले. फ्लेम मोठी करायची आणि गूळ विरघळेपर्यंत 2 ते 3 मिनिट आपल्याला फ्लेम मोठी ठेवायची. पाक वगैरे होऊ द्यायचं नाही. फक्त खडे विरघळेपर्यंत आपल्याला हे सगळं सारखं करून घेत राहायचं आहे. आता मसाले तर आपण पिठात मिक्स केलेत. गूळ विरघळण्याची वाट बघायची. याआधी फक्त गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे गुलगुल्याचा एक प्रकार आपल्या चॅनेलवर अपलोड आहे. त्या व्हिडिओला तुम्ही आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात प्रेम देत आहात. असंच प्रेम या व्हिडिओलासुद्धा तुम्ही द्या. माझी खात्री आहे ही रेसिपीसुद्धा तुम्हाला मनापासून आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय कराल. जर ही रेसिपी तुम्ही बनवलीत तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी बनली. आता मोठ्या फ्लेमवर आपण हे खडे विरघळून घेतो आहे. आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. फक्त मिक्स करायचं आहे. याचा लगेचच काही पाक बनत नाही. फक्त 2 ते 3च मिनिटं झाले. गूळ जर जुना असेल आणि गुळाचे खडे जर खूप कडक असतील तर थोडासा वेळ लागू शकतो. पण 2 ते 3 मिनिटं पुरेशी होतात. आता गॅस बंद केला आहे मी. आता बघा अजूनही तुम्हाला खडे दिसत आहेत, पण हे विरघळणार आहेत कारण बर्नर गरम आहे आणि भांडंसुद्धा आपलं गरम आहे. 5-1 मिनिटं असंच राहू द्यायचं, म्हणजे सगळे खडे विरघळून एकसारखे होतात. आता आपण मसाले आणि मीठ पिठात मिक्स केलं होतं. 5-7 मिनिटांनी मी गुळाचं भांडंसुद्धा खाली उतरवून घेतलं आहे, कारण यातली वाफ मोकळी होणं गरजेचं आहे. गरम असताना जर आपण हे मिश्रण मिक्स केलं तर पीठ शिजू शकतं आणि त्यात खूप मोठ्या प्रमाणात गुठळ्यासुद्धा होऊ शकतात. त्यामुळं गुळाचं मिश्रण अगदी थंड करायचं आणि थंड झाल्यावरच ते पिठात मिक्स करायचं. आता मिक्सरच्या खोबऱ्याच्या भांड्यात आपण अर्धा कप पाणी मिक्स केले आणि गुळामध्ये 1 कप पाणी मिक्स केलं होतं. म्हणजे एकूण 1.5 कप पाणी आत्तापर्यंत झाले 2 कप पिठासाठी. गुळाचं पाणी आपण गाळून घेतले आणि मिक्स केले. आता अजूनसुद्धा पाणी लागणार आहे, पण आत्ता जे आपण 1.5 कप पाणी साधारण मिक्स केले ते आधी पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होईल की यातल्या बारीक सारीक जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून येतील. त्यासाठी एकाच दिशेनं गोल गोल फिरवत पीठ अगदी सरसरीत न थांबता फेटत राहायचं आहे. अजूनही पाण्याची गरज आहे, पण लगेचच पाणी ओतण्याची घाई करायची नाही. आधी पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. अजूनही यात आपल्याला 1-2 साहित्य मिक्स करणं गरजेचं आहे, पण आधी पीठ फेटून घेऊया. 2 चमचे साजूक तूप वितळवून घ्यायचं आहे
असंच घट्ट तूप मिक्स करू नका, कारण ते तसंच राहण्याची शक्यता असते. त्यासाठी वितळवून घ्या आणि मग मिक्स करा. या प्रमाणासाठी 2 चमचे तूप अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाण आहे. थोडंसं वितळवून घ्यायचं. याचा तडका किंवा मोहन वगैरे नाही आहे, हे फक्त वितळवून घेतलं आहे. आता हे तूपसुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं. साजूक तूप मिक्स केल्यामुळं गुलगुले नरम, मुलायम आणि अगदी स्वादिष्ट बनतात. आता अजून 1 कप पाणी आपण मिक्स करण्यासाठी घेतलं आहे, पण सगळं एकदम ओतून द्यायचं नाही. थोडं-थोडं पाणी आपल्याला मिक्स करून पीठ फेटत राहायचं आहे. त्यामुळं बारीक-सारीक सगळ्या गुठळ्या मोडून पीठ एकसारखं सरसरीत होतं. त्यासाठी एकाच दिशेनं आपल्याला चमच्यानी गोल-गोल फिरवत फेटत राहायचं आहे पीठ. आता बघा, आधीसुद्धा आपण 5-1 मिनिटं फेटलं होतं आणि आत्तासुद्धा आपल्याला 3-4 मिनिटं फेटत राहायचं आहे. त्यासाठी पाणी अगदी सावकाश थोड्या-थोड्या वेळांनी थोडं-थोडं पाणी मिक्स करत राहायचं. आता हे सुद्धा पाणी लागण्याची शक्यता आहे, पण किती पाणी लागेल याचा अंदाज घेत-घेत आपल्याला मिक्स करायचं आहे. पिठाचं टेक्स्चर जसं आहे त्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. 2 कप पिठासाठी आत्तापर्यंत आपण 1.5 कप पाणी टाकलं होतं आणि आता हा 1 कप पाण्याचा घेतलेला आहे. आता यातलं किती पाणी लागणार आहे ते बघूया, म्हणजे एकूण पाण्याचं प्रमाण आपल्याला कळेल. पाण्याचं प्रमाण मोजून यासाठी टाकायचं, की आपण बिडाचा तवा वापरणार आहे आणि बिडाचा तवा तुम्हाला माहिती आहे, की खूप त्रास देतो. पाण्याचं प्रमाण जर बिघडलं तर गुलगुले असोत की घावणे, तव्याला चिकटायला सुरुवात होते. आता सगळंच पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल, की सुरुवातीला आपण 1.5 कप पाणी टाकलं होतं 2 कपासाठी आणि आता हा 1 कप. म्हणजे एकूण 2.5 ते पावणे 3 कप पाणी 2 कपासाठी लागतं. हा रेशो अगदी करेक्ट आहे. तुम्ही जर नॉनस्टिकवर करणार असाल तर तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण आपल्याला अगदी मीडियम गुलगुले करायचे आहेत. खूप जाडसर नकोत किंवा खूप पातळसर नकोत, कारण त्याची आंबोळी होऊन जाईल. मीडियम प्रमाणात आपल्याला हे गुलगुले करायचे असतात. 15 ते 20 मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचे. झालेली आहेत 15 मिनिटं. आता पुन्हा एकदा पीठ सारखं करून घेऊया. खूप छान आणि स्वादिष्ट गुलगुले होतात. अगदी 6 महिन्याच्या बाळापासून ते 90 वर्षांच्या वडीलधाऱ्यांपर्यंत हे गुलगुले सगळ्यांना आवडणार आहेत आणि लुसलुशीत असल्यामुळं खातासुद्धा येणार आहेत. बिडाचा तवा मी तापत ठेवला आहे. रात्रीच हा स्वच्छ करून त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तेल भरून ठेवलं होतं. त्यामुळं आता हे गुलगुले चिकटणार नाही आहेत. पहिल्या गुलगुल्यापासून ते व्यवस्थित सुटून येतील. त्यासाठी तुम्हीसुद्धा असंच करा. रात्रीच तवा स्वच्छ करून त्यामध्ये तेल भरून ठेवा. पीठ आता व्यवस्थित फेटून झाले. 1 छोटा चमचा, फक्त छोटा चमचा खाण्याचा सोडा मिक्स करायचा आहे. इनो टाकायचं नाही आहे, सोडाच टाकायचा आहे. आणि आता हा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी फक्त चमचाभर पाणी, अगदी छोटा चमचाभर मिक्स करायचं. म्हणजे सोडा ॲक्टिवेट होतो आणि पिठात मिक्ससुद्धा होतो. त्याच्या बारीक गुठळ्या सगळीकडं तशाच राहत नाहीत. त्यासाठी थोडंसं पाणी सोड्यावर टाकावं, म्हणजे पिठात व्यवस्थित सोडा मिक्स होतो. आता बघा, पीठ अगदी एकसारखं झालेलं आपल्याला दिसतंय. अजिबात गुठळ्या नाही आहेत आणि मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ तयार ठेवलं आहे. खूप पातळ नको किंवा खूप जाडसर नको. जाडसर जरी झालं तरी बिघडत नाही, पण खूप जाडसर गुलगुले तयार होतात. त्यासाठी अशाच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ तयार करा. आता अशी एखादी चाळण किंवा तुमच्याकडे जर वेळणी असेल तर तशी ठेवा, म्हणजे वाफ मोकळी होते. तयार ठेवायचं हे सगळं आणि त्यानंतर आता तवा तापलेला आहे. गॅस अगदी बारीक करायचा, लो टू मीडियम करा आणि आता हे पीठ पसरवून घ्यायचं. चमचा लावण्याची गरज नाही, पीठ आपोआप पसरलं जातं. आता थोडासा फ्लेम वाढवली आहे मी, लो टू मीडियम. 2-1 मिनिटं थांबायचं आणि आता यावर झाकण ठेवणं गरजेचं आहे. लगेचच झाकण ठेवायचं नाही. थोडा वेळ थांबायचं, 1-2 मिनिटं आणि त्यानंतर फक्त 2 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवायचे आहेत गुलगुले. म्हणजे त्यामुळं काय होतं, तळ सुटतो पटकन.
बिडाच्या तव्यावर हा प्रॉब्लेम होतो. जर आपण तेल भरून नाही ठेवलं तर मग गुलगुले चिकटायला सुरुवात होते. गुलगुले असोत की मग घावणे. 1.5-2 मिनिटातच झाकण उघडायचं आहे. आता बघा पीठ थोडंसं ओलसर दिसतंय. असंच दिसायला पाहिजे. कारण खूप वेळ जर तुम्ही झाकण तसंच ठेवलं तर गुलगुले सॉगी होतात. कडेने तेल सोडायचं म्हणजे काठ सुटायला मदत होईल. फ्लेम अगदी लो टू मीडियमच ठेवा, कारण यामध्ये गूळ असल्यामुळं ते लगेच करपू शकतात. आता बघा पटापट गुलगुले आपले तयार होणार आहेत. चमचा लावण्याची गरज नाही, पीठ आपोआप पसरलं जाते आणि झाकण ठेवल्यामुळं त्याला जाळीसुद्धा छान पडते. फक्त 2-1 मिनिटच आपल्याला झाकण ठेवून द्यायचे. याआधीसुद्धा गुलगुलेचा व्हिडिओ अपलोड आहे आपल्या चॅनेलवर. त्याला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रेम देताय. त्याबद्दल सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून धन्यवाद. आता बघा पीठ थोडंसं ओलसर दिसते. लगेचच झाकण उघडायचं आहे. कडेने तेल सोडा म्हणजे गुलगुले अजिबात चिकटत नाहीत. आता तुम्ही बघताय आपण बिडाच्या तव्यावर बनवतो हे, तरीसुद्धा पहिल्या गुलगुल्यापासून हे गुलगुले सुटतात, व्यवस्थित सुटतात, कारण तेल भरून ठेवलेलं आपण तव्यामध्ये. नॉनस्टिक तव्यावर मात्र हा प्रॉब्लेम येणार नाही. त्यावर तेल भरून ठेवण्याची वगैरे काहीही गरज नाही. अगदी एखादा थेंबसुद्धा पुरेसा होतो तेलाचा. बघा किती छान जाळीदार अगदी मधाच्या पोळ्यासारखे गुलगुले तयार झालेत आपले. चाळणीवर काढून ठेवायचे मात्र, म्हणजे त्यातली वाफ मोकळी होत राहते. या पद्धतीनं जर तुम्ही गुलगुले बनवले तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे बनले. चमच्यानी पसरवण्याची खरं तर गरज नाही आहे, कारण मग त्याला डोशासारखे गोल रेषा उमटतात. गुलगुले असल्यामुळं ते आपोआपच पसरायला पाहिजे, मगच ते चांगले दिसतात. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच परफेक्ट रेशोमधील सगळ्या रेसिपीज शिकता येतील आणि एन्जॉयसुद्धा करता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, हाईप करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. अतिशय सुंदर लुसलुशीत अगदी मधाच्या पोळ्यासारखे हे गुलगुले तुम्हाला आवडले असतील तर शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह. धन्यवाद.